मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर आता दुसऱ्या हप्त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे। तर या योजनेचा दुसरा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे तर ते बघूया। लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज 31 जुलै आधी मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यात जुलै ऑगस्टचे पैसे जमा झाले आहेत। त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याची रक्कम सुद्धा जमा होणार आहे आणि ज्या महिलांचे अर्ज 31 जुलै नंतर मंजूर झाले आहेत तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1 ऑगस्टपासून जे अर्ज आले आहेत त्याचा निधी 31 ऑगस्टपासून वितरित होण्याची असल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। पत्रकारांशी बोलताना आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे। 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये 1 ऑगस्टपासून जे अर्ज प्राप्त झालेले आहेत ज्याची छाननी आपण सुरू केलेली आहे त्यामध्ये साधारणपणे आम्ही 45 ते 50 लाख इतक्या लाभार्थ्यांना आम्ही सन्मान निधी जो आहे तो नागपूरच्या होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये वितरित करणार आहोत। तसे या योजनेचा दुसरा टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे। या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्ज केले त्यांना महिलांना पैसे मिळणार आहेत। ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्ज केले त्यांना 4,500 रुपयाचा निधी या महिन्यात मिळणार आहे। दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी सातत्याने सुरू आहे। 31 जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे आणि 31 जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी सुद्धा सुरू झाली आहे। आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी 2,06,14,990 अर्ज प्राप्त झाले आहेत। तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि प्रत्येक महिलापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा।